मानकापुर थाना क्षेत्र में एक प्रॉपर्टी डीलर ने पत्नी की मदद से अपने घर में छोटे भाई सुधीर पंढरीनाथ खंडारे को पीट कर मार डाला। यह वारदात शिवनगर की इरोज सोसाइटी में हुई। पोस्टमार्टम की रिपोर्ट के बाद सच्चाई का खुलासा हुआ, जिसके बाद पुलिस ने इस मामले में मृतक का भाई योगेश खंडारे, उनकी पत्नी रूपा खंडारे और राजेश खंडारे को गिरफ्तार किया है। इस मामले में सुधीर की मां और एक नाबालिग को भी आरोपी बनाया गया है। सूत्रों के अनुसार 2 सितंबर की सुबह सुधीर बाथरूम में खून से लथपथ मृत अवस्था में पाया गया। सुधीर के सिर पर गहरी चोट लगी थी। परिजनों ने पुलिस को बताया कि सुधीर का बाथरूम में पैर फिसला, तभी नल उसके सिर में लगा, जिससे उसके सिर में चोट लगी। उनके बयान के आधार पर मानकापुर पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर शव का पोस्टमार्टम कराया। पोस्टमार्टम रिपोर्ट में सिर पर चोट लगने से सुधीर की मृत्यू होने का खुलासा हुआ। याच्यामध्ये 2 तारीखला मानकापूर पोलीस स्टेशनला एक घटना रिपोर्टिंग झालेली होती, ज्याच्यामध्ये आम्हाला मृतक जो आहे सुधीर पंढरीनाथ खंडारे हा बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याला दारूचं व्यसन होतं अशा प्रकारची हकीकत त्याच्या घरातील व्यक्तीने आम्हाला सांगितली आणि दरवाजा तोडलेला आहे बाथरूमचा आणि त्याला आपण पाहिलेला आहे अशा प्रकारे सांगितल्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली। त्या ठिकाणी सुरुवातीला बाहेरून अशा काही फार मोठ्या जखमा नसल्यामुळे संशय वाटण्यासारखं काही नव्हतं, परंतु तरी देखील फॉरेन्सिक व्हॅन त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आली। फॉरेन्सिक व्हॅनकडून आवश्यक ते नमुने आणि जे एव्हिडन्स आहेत ते कलेक्ट करून घेण्यात आलेले होते। दरम्यान सदर जी मृतकाची बॉडी होती ती पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेली होती। पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्यावेळी आला त्यावेळी असं लक्षात आलं की त्या पोस्टमॉर्टममध्ये इंटरनल मोठ्या प्रमाणात इंजुरी आहेत, काही ठिकाणी डोक्याला आतमध्ये दुखापती आहेत, छातीमध्ये आतमध्ये दुखापती आहेत आणि ज्या काही सगळ्या इंजुरी होत्या त्या संशयास्पद होत्या। अर्थात ते पोस्टमॉर्टम नोट्स घेऊन आम्ही संबंधित जे पोस्टमॉर्टम करणारे वैद्यकीय अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की 100% ह्यामध्ये खून करण्यात आलेला आहे। ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही ताबडतोब माननीय सर्व जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांची चर्चेनंतर आणि चौकशीअंती याच्यामध्ये जे घरातले सर्व व्यक्ती आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली, परंतु कोणी काही फार सहकार्य करत नसल्यामुळे सगळ्यांविरुद्ध हा सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपींविरुद्ध गुन्हा नंबर 438/2025 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जो मृतकाचा भाऊ आहे योगेश खंडारे, दुसरा भाऊ राजेश खंडारे आणि भावाची पत्नी रूपा खंडारे यांना अरेस्ट करण्यात आलेले आहे। 19 तारीखपर्यंत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। त्याचप्रमाणे एक विधी संघर्षग्रस्त बालक आणि वयोवृद्ध महिला देखील त्याच्यामध्ये आरोपी आहे, त्यांच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे। ही संपूर्ण कारवाई जी आहे माननीय सीपी श्री रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर, माननीय डीसीपी नित्यानंद झा सर आणि एसीपी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये पुढील तपास जो आहे पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल इंगोले हे त्याच्यामध्ये पुढील तपास करत आहेत। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।